मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक नेते आहेत की त्या नेत्यांमुळेच पक्ष अनेक वेळा अडचणीत आलेला आहे। फायदा होणे तर दूर, मात्र नेहमीच तोट्यात ठेवणारे काही नेते आहेत। या नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्यामध्ये जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे। तर वेळोवेळी याच वक्तव्यामुळे अनेक वेळा राजकीय फटका सुद्धा बसलेला आहे, पराभवाला सामना करावा सुद्धा लागलेला आहे। असेच नेते राणे कुटुंबीय हे आहेत। राणे यांची सभा एका ठिकाणी पार पडते। सध्या ते महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या सभा घेत आहेत। मात्र या सभेच्या ठिकाणी आपण बघू शकता की राणे एकटेच बसलेत आणि समोर अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या या रिकाम्याच दिसत आहे। या रिकाम्या खुर्च्या भारतीय जनता पक्षाचा येणारा काळ कसा असेल हेच दर्शवी इच्छिते। यामध्ये लोकांची जी रिकामी खुर्च्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय की यांच्या वक्तव्यामुळेच आणि थेट मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचा फटका सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि राठी कुटुंबियांना बसताना आपल्याला बघायला मिळतं। ह्या रिकाम्या खुर्च्या येणाऱ्या काळामध्ये जी विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्या विधानसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी सांगत आहे। येणारा काळ भारतीय जनता पक्षासाठी हा कठीण आहे। असे अनेक नेते ज्यांच्यामुळे भाजप अडचणीत आला, त्यात राणे कुटुंबीय हे मात्र सर्वात पुढे आहेत। त्यानंतर किरीट सोमय्या सुद्धा त्यांची अशीच अवस्था आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा।